हाय हॅलो नमस्कार, मी निकिता सुरोसे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर मी हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे. तर मी इथं देवाची पूजा करण्यासाठी देवाची भांडी घासायला घेतली होती. आमच्या इथं खूप विहिरीचं पाणी असल्यामुळे त्याला खूप क्षार होतं आणि ही भांडी खूप घाण होतात. त्याला घासण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण छान निघतात. पितांबरीने घासले होते, खूप छान निघतात. मग इथं मी देवाची पूजा करण्यासाठी देवाची सर्व भांडी घासून घेतली. देवा आहे ग सानू, मी पुसते तू ना नुसतं बस शांत. ही अशी मध्ये मध्ये करत असते आणि प्रत्येक कामामध्ये तिला मध्ये मध्ये यायचं असतं आणि तिला करायचं असतं ही कामं सर्व. नंतर मी आपल्या देवारा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला आणि देवाची पूजा करून घेतली. देवाची पूजा झाल्याच्या नंतर ना म्हटलं आपला उंबरठा पण पुजून घ्यावा लगेच. मी हळदी कुंकू पंचपाळामध्ये ठेवत नाही, कारण सानू सगळं सांडून घेते म्हणून मी अष्टगंधच एका डब्बीत ठेवलेला आहे, तोच वापरते. हिला हे असं यायचं असतं, मला करू दे म्हणून आता ती आली होती मध्येच करायला. ती कुठं ऐकते माझं तेव्हा. मग घेतलं तिने पण लावायला, हळदी कुंकू वगैरे सगळं काय लावायचं ते लावायचं. मग इथं मी देवाला दिवा लावून घेतला. आणि आमच्या इथं जास्वंदाचं झाड खूप छान आहे, त्याला फुलं खूप सुंदर येतात, रोज असतात फुलं. आणि ती फुलं वाहिली, दिवा लावला. मग सानूला पण जय बाप्पा, सानूला बुद्धी दे छान. चला, अशा प्रकारे माझी देवाची पूजा झालेली आहे. असे देव सुंदर दिसत आहेत. माझा देवारा जरा छोटा आहे, आम्हाला थोडंसं मोठं घ्यायचं आहे. देवाची पूजा वगैरे झाली. मग म्हटलं आता सानूला जेवायला चारावं, नाहीतर मग कामाच्या नादामध्ये, पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या नादामध्ये सानूचं जेवायचं तसंच राहून जाईल. म्हणून मी आधी तिला जेवायला चारायला बसले, पण तिला माझ्या हातनं खायचं नव्हतं, तिलाच खायचं होतं. तिला चारण्यामध्ये 1 तासभर गेला. त्याच्यानंतर म्हणलं आता 1 वाजून गेला होता. मग म्हणलं थोडीसं डाळ घालावी. त्या डाळीमध्ये पुरणाची डाळ घालावी. मग एका कुकरमध्ये पाणी टाकलं. ते पाणी थोडंसं कोमट होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. काही लोक पिठात टाकतात, पण मी डाळीमध्ये टाकली. मग डाळ आपली शिजून होईपर्यंत म्हणलं पीठ वगैरे मळून घ्यावं. मोठ्या गॅसवरती मी 1 शिट्टी काढून घेते, नंतर बारीक गॅसवरती 5 मिनिटं ठेवते. नंतर गॅस बंद करून टाकते आणि पूर्ण हवा जाईपर्यंत कुकरची शिट्टी अशी आपण हवा काढायची नाही, तिची पूर्ण थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवरतीच. छान अशी डाळ शिजून जाते अशा प्रकारे. मग आपल्याला आमटी करायची होती म्हणून थोडंसं पाणी कमी होतं, म्हणून थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये मी ओतलं आणि पूर्णपणे पाणी काढून घेतलं. आणि म्हणलं आता पुरण आपलं शिजायला ठेवावं. त्याच्यामध्ये मी जायफळ आणि विलायचीची पावडर टाकली. आणि तोपर्यंत म्हणलं आपलं पुरण शिजतंय, तोपर्यंत म्हणलं भजीची तयारी करून घ्यावी. त्यासाठी मी 3-4 कांदे कापले. त्याच्यामध्ये थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकून त्या मिठाला असं छान असं चोळून घेतलं, ज्यांच्याकरून मीठ पूर्णपणे कांद्याला लागलं की त्याचं पाणी सुटतं. आपण भजी करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, जेणेकरून भजी असे मस्त आणि कुरकुरीत होतात. ही सानू अशी मध्ये येते, तिला घेत पूर्ण काम करावं लागतं, नाहीतर मग तिला नाही घेतलं की ती रडायला सुरुवात करते. मग त्याच्या कांदा भजीसाठी मी थोडंसं ओवा, धने, लाल तिखट, मी काळं तिखट हिरवी मिरची टाकली नाही, लाल तिखट झालं तर धने थोडेसे टाकायचे, धन्याने टेस्ट खूप भारी येते. नंतर कोथिंबीर टाकली आणि ते पीठ बेसन टाकून एक जीव केलं आणि थोडंसं झाकून ठेवलं. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. मग आपलं पुरण पलीकडे ठेवलं शिजायला दुसऱ्या गॅसवरती. म्हणलं तोपर्यंत आपण पापड आणि भजी हे प्रकार करून घ्यावे. मग मी पटकन पापड तळून घेतले. नंतर म्हणलं आता भजीचं आपलं पीठ छान मुरलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं, जेणेकरून भजी आपले कुरकुरीत होतात, 1 नंबर चवीला एकदम चविष्ट लागतात आणि कुरकुरीत होतात. अशा प्रकारे भजी करून घ्यायचे. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होतात. व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा प्रकारे भजी आपण करून घेतलेले आहेत. मग आता आपलं पुरण पण शिजलेलं आहे तिकडं छानपैकी, मस्तपैकी पुरण वगैरे वाटून घ्यायचं. मला आता भजी वगैरे शिजलेले आहेत, तोपर्यंत म्हणलं आपण आमटीची तयारी करावी.
आमटीची तयारी करावी. मग खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आपली शिजवलेली थोडीशी डाळ आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं. आपण शिजवलेली डाळ टाकली ना आमटीला एक वेगळीच टेस्ट येते. मग अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता आमटी करून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि तेल चांगलं छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे. नंतर टमॅटो टाकायचा, नंतर कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता टमॅटो असा मस्त छान असा पूर्णपणे तेलामध्ये मेल्ट होऊ द्यायचा. कढीपत्ता वगैरे छान असा मऊ होऊ द्यायचा आणि तडतडू द्यायचा छानपैकी असा एकदम. त्याच्यामध्ये आपण वाटलेली कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि शिजवलेली डाळ हे पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती पण पेस्ट छान असा पूर्णपणे त्याच्यातला कच्चापणा जाईपर्यंत ती पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. मग नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं. मी 1.5 चमचा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी टाकायचं, जेणेकरून ती तिखट आणि तो मसाला पूर्णपणे शिजला पाहिजे. शिजेपर्यंत छान तेल सुटेपर्यंत ते अशा प्रकारे तेल सुटू द्यायचं त्या मसाल्याला. नंतरनं त्याच्यामध्ये आपण जे आमटीसाठी पाणी काढलेलं असतं ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आणि छान अशी 2 मिनटं उकळी येऊ द्यायची आणि नंतरनं ते गॅस बंद करून द्यायचा. आता आमची आमटी शिजलेली आहे. मग मी गॅस बंद केला आणि म्हटलं एकीकडे भात लावावा म्हणून छोट्या कुकरमध्ये भात लावला आणि नंतर पोळ्या करायला सुरुवात केली. तोपर्यंत 5-5:30 वाजून गेले होते मला पोळ्या लाटण्यासाठी. नंतर एकदा तयार झाले की परत हे कामं करू वाटत नाही, म्हणून माझी गडबड चालू होती की पोळ्या पण लाटून घेऊन जाव्या नंतरनं, म्हणून एक नैवेद्य वगैरे बनवून. म्हणून मी पटापटा करायला गेले. मध्ये आधी सानूला घ्यायचं होतं, सगळं करायचं होतं, त्याच्याने मला 5:30 वाजून गेले होते. मग म्हटलं पटापटा पोळ्या लाटून घेऊया. पोळ्या जेवढ्या हलक्या हाताने लाटू तेवढ्या छान येतात. मग मी पटकन पोळ्या लाटायला गेले. पटकन अशा पोळ्या लाटायला सुरुवात केली. तोपर्यंत आपला भात पण झालेला होता छान अशा एकदम मऊ, आणि पीठ जास्त मऊ मुरलं असल्यामुळे पोळ्या पण छान होत होत्या, अशा टम्म फुगायला लागल्या होत्या छान एकदम. आणि त्या पोळ्या केल्या आणि नंतर आवरायला गेले होते. तोपर्यंत तर 6 वाजून गेले. त्यामुळे पटपट गडबडीनं आवरलेलं क्लिप काय तुम्हाला टाकलेलं नाही. पटकन आवरून गेले होते. तोपर्यंत तर वडापाशी एकही बाई राहिली नव्हती, सगळ्या बायका गेलेल्या होत्या, 1-2च राहिलेल्या होत्या. मग म्हटलं पटकन आपली पूजा करून घ्यावी. 6:30 वाजले होते मला पूजा करून घ्यायला आणि छानपैकी असं पूजा झाली शांतपणे. पण वारं खूप असल्यामुळे मला काय दिवा अगरबत्ती वगैरे तिथं पण लावता नाही आली. मग मी फेऱ्या वगैरे मारल्या छान. तिथून मग घरी आले. घरी यायला पूर्णपणे थोडंसं अंधार झाला होता. 7 तरी वाजल्या होत्या नेमक्या आम्हाला घरी यायला. नंतरनं मग घरी येऊन आम्हाला जेवायला तर 7-7:30 झाल्या, उपास सोडायला वगैरे मला. अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस गेला. वटपौर्णिमेचा असं साजरी केली आम्ही वटपौर्णिमा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.